राम राम भावांनो. सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर ना म्हटलं चला पहिले फ्रेश होऊन घेऊ. मग काय, दात घासले, तोंड हातपाय धुतले आणि ना आलो इथं चहा प्यायला. इथं चहा पिला तेवढ्यात तिथं आला रवी भाऊ. रवी भाऊ म्हणजे आपला गाडी धंद्यातला गुरु. यांनीच आपल्याला गाडी चालवायचं शिकवलंय. मग काय, थोड्या वेळ त्याच्याशी गप्पा बिप्पा मारल्या. गप्पा मारता मारता तो मला ना एक चार्जरची वायर घ्यायची. म्हटलं घेऊन टाक, चल काही विषय नाही. चार्जिंग केबल घेऊन झाल्यावर मी निघालो आता गाडी भरायला. मला गाडी भरायला जायचं आहे कडीला. आलो मग या कंपनीमध्ये. इथं गाडी भरायला लावली. हे पाय, 2 पेट्या दिसत आहे का, या ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये. या ट्रान्सफॉर्मरच्या 2 पेट्या ना आपल्याला गाडीत टाकायच्या आहे. मग काय, त्यांनी लगेच क्रेन लावलं, एक एक पेटी करून ना दोन्ही पेट्या गाडीत टाकल्या. दोन्ही पेट्या गाडीत टाकून झाल्यावर मी लगेच त्या पेट्यांना ताडपत्री मारून घेतली. सिक्युरिटीकडून गाडीचे पेपर घेतले आणि म्हटलं चला आता मी निघतो. कंपनीच्या बाहेर आल्यावर ना असलेली सर्कलला जाताना ना माझ्या गाडीत ना युरिया थोडा कमी झाला होता आणि मला गाडीत युरिया टाकायचा होता. मग काय, आलो या दुकानावर. इथं ना एक युरियाची बादली घेतली, गाडीत युरिया टाकला आणि निघालो परत. अहमदाबादच्या एक्सप्रेसच्या टोलनाक्यावर येऊपर्यंत मला फार अंधार पडून गेला. म्हटलं चला आता आहे ना आपल्याला जेवण करायचं आहे. मग काय, आपण थांबायचं कुठं, आपलं नेहमीचं हॉटेल पोरला. मग काय, आलो अमृतसरला. अमृतसरला आल्यावर ना आज काय इथं आहे ना जास्त गर्दी नव्हती. म्हटलं चला पटकन जेवण भेटून जाईल. मग इथं मस्तपैकी पोटभर जेवण केलं. रस्त्याला लागल्यावर ना गाडीतलं डिझेल संपत आलं होतं. म्हटलं चला पहिले ना गाडीत डिझेल टाकून घेऊ. आलो मग या भारतच्या पेट्रोल पंपावर. गाडीची टाकी पॅक केली. डिझेल भरून झाल्यावर ना मी काही कुठं थांबलो नाही, आलो डायरेक्ट पेटला. म्हटलं चला आपलं घर आहे ना आता जवळ आलं. गाडी खाली करायला कोण जाणार आहे हे मला माहीत नाही. माझी तर काही इच्छा नाही राहिली. बघू आता ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.